मेहकर नगर परिषदेतर्फे सफाई कामगारांना कपड्याचे वाटप. प्रतिनिधी रामेश्वर खरात. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी मेहकर नगरपालिकेमध्ये सफाई कामगारांना कपड्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये 24 महिला तर 46 पुरुषांना कपड्याचे वाटप करण्यात आले. महिला कामगारांना साडी व मोजे तसेच सफाई कामगार पुरुषांना पॅन्ट, शर्ट, बूट व मोजे इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. दरवर्षी सुद्धा नगरपालिकेतर्फे सफाई कामगारांना कपड्याचे वाटप करून एका प्रकारे खेडीमेळीचे वातावरण तयार करून सफाई कामगारांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेऊन त्या संपूर्ण दूर करण्यात नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या शर्तीने प्रयत्न करीत असतात. यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, कार्यालय अधीक्षक अजय चैताने, स्वच्छता निरीक्षक संजय गिरी, मेहकर समन्वयक अनिता कळसकर यांच्या शुभहस्ते सफाई कामगारांना महिला व पुरुषांना कपड्याचे वाटप करण्यात आले. बांधकाम अधिकारी किशोर ढेपले, श्रीकृष्ण जयवाड, विलास जवंजाळ, सय्यद अख्तर, संतोष राणे, विशाल शिरपूरकर, बुद्ध भवानीवाले, सागर जेदे, सागर दिपके, स्वप्नील अवसरमोल, गणेश अवसरमोल इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी सफाई कामगारांना नगरपालिकेतर्फे कपड्याचे वाटप करून नगरपालिकात त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. तसेच महाराष्ट्र न्यूज 24लाचे सल्लागार संपादक रामेश्वर खरात व भानुदास पवार यांच्या हस्ते सुद्धा कपड्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. आपले सर्वांचे स्वागत करतो. मी सल्लागार संपादक रामेश्वर खरात आज मेहकर नगरपालिकेमध्ये आलेला आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे नगरपालिकेमध्ये सफाई कामगारांना साड्यांचे वितरण, सॉक्सचे वितरण हे केले जाते. तर आपण त्यांच्याकडून विचारणा करूया की बा आपल्याला कधीपासून दिल्या जाते. काय नाही आपलं? कल्पना दाभाडे. आपल्याला कधीपासून साड्या वगैरे मिळतात? खूप दिवसापासून भेटतात. किती वर्ष झालं आपलं काम करत आहे इथे? मला 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. आपल्याला किती वर्ष झाली काम करायला? 21 वर्ष. 21 वर्ष. तर 21 वर्ष आपल्याला कपडे मिळतात? हो भेटतात. काम सर्व करता पद्धतशीर बरोबर आहे? काही प्रॉब्लेम नाही? काही नगरपालिका साहेब काही साहेब पुढे म्हणजे असा अर्थ नाही का बोलू की काय प्रॉब्लेम नाही तसं काय नाही. बरं, आपण किती महिला इथं काम करता? 23 आहे का? बरं ठीक आहे. अजून जेंट्स माणसं पुरुष वगैरे किती आहे? अच्छा, पुरुषांची संख्या वेगळी आहे. त्यांना पण कपडे वाटप देऊ राहिले आहेत ना? बरं ठीक आहे. आज आपण आपल्या शिवसाहेबांची एक मुलाखत घेऊया. त्यांना विचारू की सर आपण दरवर्षी किती वाटप केला जातं, काय जातं? चला ठीक आहे. सरांचं म्हणणं आहे की गिरीसाहेबांची मुलाखत घ्या. गिरीसाहेबांची मागच्या पण मुलाखत घेतली, तेव्हा पण घेऊया. ठीक आहे सर, आपण जो कार्यक्रम इथं राबवित आहे, दरवर्षी राबवित आहे, परंतु अत्यंत चांगला आहे. आणि महिलांना, सफाई कामगारांना आपण जे वस्त्र, कपडे जे देतात ते पण आपण उल्लेखनीय काम करत आहे. परंतु नगरपालिकेमध्ये थोडं जर आपण असंच बाहेर थोडी लक्ष दिलं आणि थोडं साफसफाईकडे थोडी लक्ष दिलं तर आम्हाला आणि जनतेला पण थोडं चांगलं वाटेल. याबद्दल आपण काय सांगता सांगा. नाही, साफसफाई तर नियमित चालूच असते ना. साफसफाईबद्दल काही तक्रार नाही. साफसफाई करतात म्हणूनच त्यांना आपण त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीच आपण त्यांना गणवेशाचं वाटप करतो. ठीक आहे, आपण त्यांचा उत्साह वाढवतो ही गोष्ट बरोबर आहे. परंतु आपण कधी स्वतः म्हणजे शहरामध्ये फेरफटका कधी मारता का? आपले दररोजच मारतो ना. ठीक आहे, वाटतं आपलं. सर, आपण हा जे वस्त्रा जो कार्यक्रम करत आहे किती वर्षापासून करत आहे? हे रेग्युलर पहिल्यापासूनच चालू आहे. नाही पहिल्यापासून तरी पण अंदाजे किती वर्ष झाले आपल्याला? आता मला तर इथं 5 वर्ष झाले. तर आपले 5 वर्ष झाले तेव्हापासून आपण करत आहे. तरी आपण नाही चालू आहे, त्याच्या अगोदरही देत होते. तर सफाई कामगार महिला किती आहे सर तरी पण? 24 महिला आहे, 38 पुरुष आहे आणि पुरुष 38 आहे. ठीक आहे सर, आपण काम चांगले करत आहे. त्यामुळे आपल्याला हे चांगलं बोलावं लागणार. कारण महिलांचे साफसफाई कर्मचाऱ्यांना आपण जे कपडे वस्त्र वाटप करता इथं पुरुषांनासुद्धा इथं वस्त्र वाटप करण्यात येतात दरवर्षीप्रमाणे. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव आपलं? राजू अवसरमोल. राजू अवसरमोल. किती वर्षापासून आपण इथं काम करता? 12 वर्ष चालू आहे. 12 वर्षापासून. आपल्याला दरवर्षी कपडे मिळतात का इथं? हो. काय काय मिळते कपड्यामध्ये? कपडे भेटतात. काय मिळते कपड्यामध्ये? काय मिळते तुम्हाला? कपडेबंदी किट भेटते ना. पॅन्ट, शर्ट, सॉक्स, बूट. हां, मग तेच विचारलं, बाकी काहीच नाही. आपण किती वर्ष झालं काम करतो इथे? साहेब 30 वर्ष झाले साहेब मला. तर आपल्याला 30 वर्षापासून हे मिळते सर्व? सर्व मिळतं साहेब.
टोटल. ठीक आहे. बाकी काही प्रॉब्लेम तुमच्या समस्या काही नाही? ठीक आहे. ठीक आहे. आपण इथं मेहकर नगरपालिकेमध्ये इथं आलेलं आहे आज नगर. मग आम्ही तुम्हाला तेच म्हटलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की काय? पूर्ण सुविधा आहे. म्हणजे याच्या अगोदरचे जे सी होते त्यांचे तुम्हाला काही थोडा प्रॉब्लेम असेल? थोडं नाही काहीच नाही सर. नाही तुम्ही म्हणता की बा सर आल्यापासून आम्हाला प्रॉब्लेम भरपूर आम्हाला आनंद आहे. अशात आपण कार्य करतो. आपल्याला कसं आहे, सरांचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. आपलं मेहकर शहराला जर आपण तेवढं स्वच्छ केलं तर ते आपण पण इथंच राहतो, त्यामुळे काम करणं करतो आपल्याच आहे आणि आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. बुद्धूभाई बी आमचे जमदार साहेब हे आम्हाला भरपूर सहभाग. ठीक आहे. चला आज आपण मेहकर नगरपालिकेमध्ये इथं आलेलं आहे. आज आपण त्यांच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना दरवर्षीप्रमाणे तर कधीपासून तर मिळते त्यांना काय कपडे? किती वर्षापासून? हे कसे कर्मचारी लागतो रिटायर होतो. अच्छा. तर यांना दरवर्षीप्रमाणे इथे हे कपडे मिळतात. तर आज आपण मेहकर नगरपालिकेमध्ये आज गिरी साहेबांची इथं मुलाखत घेतलेली आहे. तर आपण भेटूया आता पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. आमचे कॅमेरामन भानुदास पवार. ठीक आहे. तोपर्यंत भेटूया. नमस्कार.